मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अप्पू शशांकला विचारते, तुझ्या लहानपणी पण काहीतरी आठवणी असतील त्या मला तू सांगत जा. तेव्हा शशांक गुढीपाडव्याच्या आठवणी तिला सांगत असतो. अप्पू मात्र त्याच्यावर खूप हसत असते. ते पाहून शशांक तिला विचारतो, तू एवढी का हसतेस? तेव्हा अप्पू बोलते की तू लहान असताना तुला मुलं खाली पाडायचे म्हणून मी तुझ्यावर हसले. तर शशांक विचारतो, त्यात हसण्यासारखं एवढं काय आहे? अप्पू बोलते, ती घडून गेलेली गोष्ट आहे, ते कधीच घडून गेलं आहे, त्यामुळे मी आत्ता हसत आहे. कुकी गँग ह्या दोघांचं बोलणं दरवाजाला कान लावून ऐकत असतात आणि डोक्यालाच हात लावतात. तर इकडे अप्पू शशांकला विचारते, मी तुला एक सांगू का, तू लहानपणी कसा असेल? असं म्हणून ती लहानपणीचं वर्णन शशांकचं करून दाखवते. शशांक एक स्कॉलर आणि सिन्सिअर मुलगा असून त्याचं फक्त अभ्यासात लक्ष होतं असंही अप्पू त्याला बोलत असते. त्यानंतर शशांक तिच्यावर चिडतो आणि मला काम करायचं आहे असं म्हणून बाहेर जायला सांगतो. तेव्हा अप्पू बोलते, आज काय आहे तुला माहीत आहे ना, चिडायचं नाही. शशांक सांगतो, आज गुढीपाडवा आहे. तर बाहेर कुकी गँग सर्वजण मोठ्याने बोलतात, करा रे याला आडवा. हे ऐकून शशांकला राग येतो. तेव्हा तो अप्पूला बोलतो, अप्पू तुझा आता जास्तच होत आहे, हा सर्व तुमचा प्लॅन होता हे मला माहीत होतं. म्हणून तो अप्पूला बोलतो की अप्पू, तू फक्त स्वतःचा एंटरटेनमेंट करून घेते, तुला बाकीच्यांचं काही एक घेणं देणं नाही. असं म्हणून तिच्यावर खूप चिडतो आणि आता ह्या बाकीच्यांकडे पाहतोच असं म्हणून तो बाहेर येतो. तर कुकी लगेच दुसरीकडे पाहतो. निखिलची नजरही दुसरीकडे जाते. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असतात. तर शशांक बोलतो की मला तुमचा डाव चांगलाच समजला आहे असं म्हणून तो रागात तेथून जातो. तेव्हा कुकी बोलतो, हा नेहमीसारखा चिडलाय वाटतं. तेव्हा शशांकच्या खोचक बोलण्यामुळे अप्पूला खूप वाईट वाटतं. ती खूप रडत असते. तेवढ्यातच कुकी तिला विचारतो, अगं अप्पू काय झालं, तू का रडतेस? तेव्हा अप्पू सांगते की आज मला खडूस बरोबर भांडायचं नव्हतं, आज भांडले तर आता वर्षभर आम्ही दोघं भांडतच राहणार. कुकी तिला समजावत असतो की पहिलं भांडण हे देवाचं असतं, तू एवढं मनावर घेऊ नकोस. असं म्हणून सर्वजण तिचा मूड पहिल्यासारखा करतात आणि कैऱ्या पाडायला जातात. ते सर्वजण खूप कैऱ्या घेऊन चाललेले असतात. तेवढ्यातच मध्ये चिंटू भेटतो. चिंटू कैऱ्या पाहतो आणि तुम्ही आमच्या झाडाच्या कैऱ्या का पाडल्या असं विचारतो. कुकी सांगतो की तू संध्याकाळी ये, आपण छानपैकी लोणचं खाऊ. तेव्हा चिंटू बोलतो की माझ्याच कैऱ्या पाडायच्या आणि मलाच लोणचं खायला द्यायचं. तर कुकी ऐटीतच चिंटू समोर जातो आणि त्याला बोलतो, आम्ही तुमच्या झाडांच्या कैऱ्या तोडल्याच नाही, मी रोडवरच्या तोडल्या आहेत. ही तुमच्या झाडांच्या काही फांद्या आमच्या घराच्या इकडे आल्या म्हटल्यावर त्या आमच्याच झाल्या. तेव्हा निखिलही त्याला समजावतो आणि बोलतो की तुझ्या बाबांनी काल कैऱ्या तोडल्या होत्या ते मी पाहिलं होतं, तू पण जा आणि रस्त्यावर जी झाडे आहेत ना त्याच्या कैऱ्या तोड. अप्पू कुकीला बोलते की कुकी, ही तर चोरी झाली. चिंटू बोलतो, तुम्ही रडीचा डाव खेळत आहात. तेव्हा निखिल चिंटूला तेथून काढून देतो. कैऱ्या चोरल्यामुळे अप्पूला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा ती निखिलला बोलते, निखिल दादा, आता आपण वर्षभर गिल्ट घेऊन राहायचं का? त्यात चिंटूला पण आपण फसवलं आहे. अमेय सांगतो, तू त्या चिंटूची अजिबात काळजी करू नकोस, त्याला काय एक तिखट मीठ लावून कैरी दिली ना, तो एकदम खुश होईल. तेव्हा अप्पू बोलते, आज आपल्या हातून चूक घडली आहे, वर्षभर अशीच घडत राहणार. या विचाराने ती बोलते की आता काहीतरी चांगलं करायलाच हवं. त्यानंतर सर्वजण कैऱ्या घेऊन घरी येतात. तेव्हा एवढ्या कैऱ्या पाहून बाबी आत्या तर आवाजतात. त्या बोलतात की एवढ्या कैऱ्या तुम्ही कुठून आणल्या? अमेय सांगतो, आपल्या आळीतल्या झाडांमधूनच आणल्या आहेत. अप्पू मात्र खूप शांत असते. त्यानंतर कुकी बोलतो की भास्करच्या घराच्या इथे झाड होतं ना, त्याला खूप कैऱ्या होत्या, परंतु त्या आपण पाडल्या नाहीत. तर निखिल सांगतो की आपण नंतर पाडूयात. बाबी आत्या गंमत करत बोलतात की ह्या वर्षी तुम्हाला कैऱ्या मिळतील, परंतु पुढच्या वर्षी अजिबात मिळणार नाही, कारण जर तुम्ही अशा चोरून कैऱ्या आणल्या ना, मी पदर खोचून तुमच्याकडे भांडायला येईल. सर्वजण खूप गंमत करत असतात. माई बाबी आत्याला बोलते, बाबी वंश, तुम्ही आणि भांडण याचा काही एक संबंध तरी आहे का? तेव्हा सर्वजण पुन्हा बाबी आत्यावर हसत असतात. तेव्हा माई बोलतात, एवढ्या कैऱ्या आल्या आहेत तर आपण आता सर्व पदार्थ करून टाकूयात. असं म्हणून अप्पूला माई विचारते की अप्पू तुला काय आवडतं? अप्पू पटकन बोलून जाते, मला खडूस आवडतो. सर्वजण तिच्यावर हसू लागतात. तर अप्पू एकदम शांत होते आणि सर्वांना सांगते की खडूस आज मला स्वार्थी बोलला, त्याचं पण बरोबर आहे, मी फक्त स्वतःचा विचार करते, मला दुसऱ्यांचा विचारही करायला हवा. अप्पूच्या ह्या गुणाचं सर्वांना कौतुक वाटतं. तेवढ्यातच तिला सारिका आत्याचा फोन येतो. सारिका आत्या सांगतात की मला दादाने सांगितलं आहे की सर्वांसाठी आज पाडवा आहे, त्यामुळे शॉपिंग करायची.
तेव्हा अप्पू बोलते ठीक आहे. तर सारिका आत्या बोलते की मी तुला गाडी पाठवते, तेव्हा तू ये. तेव्हा अप्पू हो बोलते आणि फोन ठेवते. अप्पू खूप खुश असते. तेव्हा ती सर्वांना सांगते की जर आता मी घरातील सर्वांसाठी शॉपिंग केली ना, माझ्यावर खडूस इम्प्रेस होईल, म्हणजे मला माफ करून टाकेल. सर्वांना अप्पूचं खूप वाईट वाटत असतं. दुसरीकडे काही मुलं वडापावच्या स्टॉलवर येतात. तेव्हा तो माणूस त्यांना हकलवून देत असतो. त्यांना बोलत असतो की तुम्ही सारखं माझ्याजवळ का येताय. ती मुले 4 वडापाव मागत असतात, परंतु तो त्यांना देत नाही. मुलांना हकलवत असतो. तेवढ्यातच अप्पू तेथे येते आणि अप्पू गाडीतून खाली उतरून त्या माणसावर खूप ओरडते आणि बोलते एवढे वडापाव दिवसभरात विकतो, मग 4 वडापाव द्यायला काय तुझ्याकडे कमी आहे का. तेव्हा तो माणूस म्हणतो तुम्ही पैसे द्या ना, मग मी यांना 4-4 वडापाव देतो. तेव्हा अप्पू सांगते की आता माझ्याकडे पैसे नाहीत आणि असते तर तुझी अख्खीच गाडी विकत घेतली असती. असं म्हणून त्या मुलांचा ती विश्वास जिंकते. त्या मुलांना सांगते की आता तुम्ही माझ्या घरी चला, मी तुम्हाला जेवायला देते. असं म्हणून ती सर्वांना गाडीत बसवते. ड्रायव्हर अप्पूला बोलतो साहेब आणि ताई घरी ओरडतील. अप्पू बोलते तुम्ही त्यांचं टेन्शन घेऊ नका. अप्पू त्यांना घरी घेऊन येते. अप्पू सांगते की इथे माझी आत्या आहे, ती तुम्हाला छान जेवण बनवेल. त्या मुलांच्या चेहऱ्यावर लगेच हसू उमटतं, कारण त्यांना जेवायला भेटणार असतं. अप्पू सांगते की तुम्ही इथे बसा, तोपर्यंत मी आलेस. तेवढ्यातच अंजली तेथे येते आणि ती फोनवर बोलत असते. तेव्हा त्या मुलांना पाहून ती लगेच फोन ठेवते आणि सिक्युरिटीला जोराजोरात आवाज देऊ लागते. अंजली मोठ्या मोठ्याने आवाज देत असते. सारिका अप्पू इकडे या असं म्हणून त्या मुलांना तेथून घालवण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच अप्पू तेथे येते आणि त्या मुलांना पुन्हा खाली बसवते. अप्पू सांगते की अंजलीवर तक तुमचा प्रॉब्लेम काय आहे. अंजली एकदम हायपर होते आणि सांगते ही भिकारडी मुलं आपल्या घरात आली आहे, हे चोरी करण्याच्या उद्देशानेच आले असतील. असं म्हणून ती पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करते. अप्पू तेव्हा तिच्या हातातून फोन घेते आणि अंजलीला तोंडावर पाडत सांगते की हे माझे फ्रेंड्स आहेत, मीच त्यांना इथे घेऊन आले. हे ऐकून अंजलीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अप्पू त्या मुलांना घेऊन कानिटकरांच्या घरी येते. तेव्हा सर्वजण तिला विचारतात हे कोण आहेत. तेव्हा ती सांगते हे माझे फ्रेंड्स आहे. असं म्हणून ती रडू लागते आणि माईंना विचारते माई, ह्या मुलांना इथे जेवायला भेटेल का. सर्वजण अप्पूकडे पाहत राहतात. तर मित्रांनो, अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.